मेष राशी 16 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार. मेष राशीच्या धाडसी, जिद्दी आणि नेतृत्व गुणांनी भरलेल्या मित्रांनो, ही राशी म्हणजेच एरीज, ज्याचा स्वामी ग्रह आहे मार्स. अग्नितत्वाची ही पहिली राशी, सुरुवात करणारी, मार्ग बनवणारी आणि आव्हानांना थेट भिडणारी. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात. 16 ते 22 फेब्रुवारी 2026 हा आठवडा तुमच्यासाठी काय खास संदेश घेऊन येतो? आठवड्याचा संपूर्ण आढावा. हा आठवडा तुमच्यासाठी निर्णय आणि दिशा ठरवणारा आहे. मनात अनेक विचार, अनेक योजना असतील, पण योग्य निवड करण्याची वेळ आली आहे. या आठवड्यात तुम्हाला स्वतःवर जास्त विश्वास ठेवावा लागेल. काही गोष्टी गुप्तपणे तुमच्या बाजूने घडत आहेत, फक्त संयम ठेवा. करिअर आणि व्यवसाय. मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामाच्या दृष्टीने सकारात्मक आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठ तुमच्या निर्णय क्षमता आणि धाडसाची प्रशंसा करतील. एखादा नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुन्या ग्राहकांकडून पुन्हा संपर्क होईल. भागीदारीत थोडा गैरसमज होऊ शकतो. संवाद स्पष्ट ठेवा. सल्ला: घाईघाईत निर्णय घेऊ नका. तुमचा स्वभाव जलद आहे, पण या आठवड्यात थोडं थांबून विचार करणं फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम ते चांगला आहे. अप्रत्याशित खर्च संभवतो, विशेषतः घर किंवा वाहनाशी संबंधित. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आठवड्याच्या शेवटी निर्णय घ्या. कर्ज देणे घेणे टाळा. एक छोटी आर्थिक संधी अचानक येईल, ती ओळखण्याची जबाबदारी तुमची. प्रेम आणि वैवाहिक जीवन. हा आठवडा भावनिकदृष्ट्या थोडा चढउताराचा आहे. जोडीदारासोबत संवाद कमी झाल्यास गैरसमज वाढू शकतो. अविवाहितांसाठी एखादी नवीन ओळख निर्माण होऊ शकते. जुन्या नात्यातील कटुता दूर करण्यासाठी योग्य वेळ. प्रेमात अहंकार टाळा. तुमचं बरोबर असणं महत्त्वाचं नाही, नातं टिकणं महत्त्वाचं आहे. कौटुंबिक आणि सामाजिक जीवन. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा होऊ शकते. कौटुंबिक वडीलधाऱ्यांचा सल्ला उपयोगी ठरेल. मित्रांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. या आठवड्यात तुमचा सामाजिक वावर वाढेल. लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतील. आरोग्य. मेष राशी अग्नितत्वाची असल्यामुळे उष्णता, डोकेदुखी, रक्तदाब याकडे लक्ष द्या. जास्त ताण घेऊ नका. झोप पूर्ण घ्या. मसालेदार अन्न कमी करा. योग, प्राणायाम आणि सकाळी सूर्यनमस्कार तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. दिवसानुसार थोडक्यात भविष्य. सोमवार, मंगळवार कामाचा ताण पण यशाची चाहूल. बुधवार एखादी महत्त्वाची चर्चा. गुरुवार आर्थिक निर्णय टाळा. शुक्रवार प्रेम आणि नातेसंबंधासाठी उत्तम दिवस. शनिवार घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. रविवार विश्रांती आणि आत्मचिंतनासाठी योग्य. विशेष उपाय. मंगळवारी लाल फुलांनी हनुमानजींची पूजा करा. ओम क्राम क्रीम क्रौम सह भौमाय नमः हा मंत्र 21 वेळा जपा. गरजू व्यक्तीला मसूर डाळ दान करा. आठवड्याचा लकी फॅक्टर. शुभ रंग लाल. शुभ अंक 9. शुभ दिवस मंगळवार. शुभरत्न मुंगा. मेष राशीच्या मित्रांनो, हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देतो. धाडस ठेवा, पण संयमही ठेवा. तुमच्यात जिंकण्याची ताकद आहे. फक्त योग्य वेळेची वाट पहा आणि मग पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जा. जर तुम्हाला हा साप्ताहिक राशी भविष्य आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया पुढील राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.